तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला असं विचारलं होतं की सर यूट्यूबवरून जर एखादा व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर तो कसा करायचा आणि तो जर मोबाईलवरून करायचा आहे तर त्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल. तर बरेच जण चूक काय करतात की स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर जातात, यूट्यूब चॅनलमध्ये गेल्यानंतर युवर व्हिडिओजमध्ये जाऊन इथून तुमचा व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करतात. पण जरी तुम्ही तुमचा व्हिडिओ डिलीट केला तरी तो तुमच्या यूट्यूब स्टुडिओमध्ये तुम्हाला तिथे दिसतो. तो कायमस्वरूपी तुमचा परमनंटली तुमचा व्हिडिओ डिलीट होत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला पहिलं तर तुमच्या जीमेलमध्ये जायचं आहे. जीमेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो तुमच्या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड ईमेल आय डी आहे तोच कनेक्टेड आहे का ते बघून घ्यायचं आहे. तर माझा ऑलरेडी कनेक्टेड आहे. आता नंतर तुम्हाला काय करायचं की तुम्हाला क्रोम या ब्राउझरमध्ये जायचं आहे. क्रोम या ब्राउझरमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्ही एकदा तुमचं अकाउंट जो ईमेल आय डी आहे तो तिथे लिंक आहे का ते बघायचं आहे. एखाद्या वेळेस जर तुमचे 1 ते 2 ईमेल आय डी किंवा मल्टिपल ईमेल आय डी असतील तर तुम्हाला सिंक या ऑप्शनवर क्लिक करून सुद्धा साइन आउट इथे क्लिक करून तुम्ही तुमच्या दुसऱ्या ईमेल आय डीवर जाऊ शकता. तर काय करायचं की इथून बॅकला आल्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे YT स्टुडिओ असं सर्च करायचं आहे. YT स्टुडिओ सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक दिसते यूट्यूब स्टुडिओ असं लिहिलं आहे तर त्याच्यावर तुम्हाला हलकंसं प्रेस करून धरायचं आहे. हलकंसं प्रेस करून दिल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 नंबरचा जो ऑप्शन आहे ओपन इन न्यू टॅब याच्यावर क्लिक करायचं आहे. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर काय झालं की तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 2 टॅब ओपन झाले. तर तुम्हाला इथे उजव्या कोपऱ्यामध्ये 2 असं दिसतंय. तर 2वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा टॅब दिसेल आणि तुम्हाला तो दुसरा टॅब दिसतो तर त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे. दुसऱ्या टॅबवर गेल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे तुमचा इंटरफेस दिसायला लागेल. तुमच्या यूट्यूब चॅनलचा पूर्ण डाटा इथे तुम्हाला दिसायला लागेल. त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला जर वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसत असेल तर इथं तुम्हाला डेस्कटॉप साईट ऑन आहे. ऑन नसेल तर डेस्कटॉप साईट ऑन करून घ्यायचं आहे. तुम्हाला डेस्कटॉप साईट ऑन केल्यानंतर तुम्हाला हा अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला इकडच्या डाव्या कोपऱ्यामध्ये जो टूल बार आहे तर त्याच्यामध्ये 2nd नंबरचा जो ऑप्शन आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. हा ऑप्शन आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलच्या पुढे एक बॉक्स दिसतोय तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो व्हिडिओ तुम्हाला डिलीट करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर हा जर मी सिलेक्ट केला तर हे अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतील. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की माझा एकच व्हिडिओ आहे आणि हा मला डिलीट करायचा तर मला काय करावं लागेल की तुमचा जो शेवटचा ऑप्शन आहे मोर ॲक्शन्स तर याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डाउनलोड किंवा डिलीट फॉर एव्हर असे तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळतील. तर पहिल्या ऑप्शनमधून तुम्ही तुमचा व्हिडिओ डाउनलोडसुद्धा करू शकता आणि डिलीट फॉर एव्हरवर क्लिक केल्यावर तुम्ही तुमचा व्हिडिओ कायमस्वरूपी डिलीट करू शकता. जर तुम्हाला डिलीट करायचं आहे तर तुम्ही डिलीट फॉर एव्हरवर क्लिक करा. तुमचा व्हिडिओ परमनंटली डिलीट होऊन जाईल. जर तुम्हाला एकाच वेळेस अनेक व्हिडिओ सिलेक्ट करायचे तरी तुम्ही इथून मल्टिपल व्हिडिओ सिलेक्ट करू शकता आणि तुमचा डाटा इथून डिलीट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुमचा यूट्यूब व्हिडिओ डिलीट करू शकता. जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर टेकवाला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.